रामकृष्ण हरी. महाराष्ट्रात मुलींची संख्या कमी असल्याकारणे लग्नासाठी मुलं ऑटोमॅटिक, ज्या मुलांना मुली भेटत नाही किंवा पटकन लग्न होत नाही, हे अनाथ आश्रमाकडे जाण्याचा विचार करतात. मग अनाथ आश्रमात डायरेक्ट जाऊन विचारणं किंवा मग ते आपल्याला आपले फॉर्म वगैरे स्वीकारतील का नाही म्हणून हे ओळखीचे लोक बघतात. आणि अशातच काही फेक मेल किंवा फेक साईड लोकांनी खोललेला आहे आणि त्याच्यावरून की अनाथ आश्रमात मुलगी भेटेल, एवढे एवढे तुम्ही पैसे द्या. एखाद्या मुलीचा फोटो टाकतात, मुलगी अनाथ आश्रमातली पण नसते. मग अशा वेळेस हे लोक 1,00,000, 20,000, 2,00,000 काय जे असेल ते टाकतात. अशा 3-4 केस माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं काही विषयावर वाचा फोडावी. म्हणून मी तुम्हाला सांगते, अहिल्यानगर येथील माऊली सेवा संस्थान आधार आश्रम. तर या आधार आश्रमाच्या नावाखाली, म्हणजे आधार आश्रम खराच आहे, ज्यांना हे मुलगी लग्न करायचं असेल तर त्यांनी डायरेक्ट अनाथ आश्रमामध्ये, अनाथ आश्रम आहे हा, तर अनाथ आश्रमामध्ये जाऊन जरा स्वतः चौकशी करावी. तुम्हाला फेक मेल फेक मेसेज येत असेल तर तसं तुम्ही त्याला बळी पडू नये. म्हणजे यांच्या नावाखाली पहिले मला वाटतं ते उत्तरेला, आश्रमाच्या उत्तर दिशेचे हे लोक होते, तिथं बोलवायचे लोकांना आणि अगदी मुलं हळद लावून मुंडवळ्या बांधून जायचे. तिथं गेल्यावर काहीच अस्तित्वात मिळायचं नाही. आणि अनाथ आश्रमाला विचारल्यावर त्यांना ही गोष्ट काही माहीत नसायची, म्हणजे त्याच्यात त्यांचा खरंच संबंध नाही. आता ते त्यांनी मला वाटतं पश्चिमेला किंवा दक्षिणेला आता बोलवतात मुलांना आणि बरेचसे पैसे मागून घेतात. तर मला एवढं सांगायचं की बरेचसे तरुण याच्यात फसले आणि त्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. मलाही सांगितली की बाकीच्या तरुणांना हे जागृत करा. तर असा मेल किंवा असा मेसेज तुम्हाला येत असेल आणि तुम्ही बरोबर मॅट्रोमोनीला किंवा विवाह संस्थेकडे नाव नोंदवतात आणि हे लोक तिथून नंबर घेतात आणि त्यांना माहिती की असे असे म्हणजे शिकार हेरतात, मग तुम्हाला मेसेज टाकतात आणि डायरेक्ट वडिलांना, आईला कधी टाकतात मेसेज ते, आणि मुलाचं लग्न व्हावं म्हणून हे लोक खरंच 50,000, 20,000 आणि अगदी खरं खरं टाकतात ना, त्या पावत्या वगैरे अशा टाकतात की सगळं खरं आहे, पण ते खरं नाही आहे. ह्या अनाथ आश्रमांना ह्या गोष्टीची कवडीची सुद्धा माहीत नसते. त्याच्यामुळं असे जर मेसेज तुम्हाला येत असतील, अशा गोष्टी लोक फोन करत असतील, तर आम्ही डायरेक्ट आश्रमामध्ये येतो असं सांगा. तुम्ही 50,000 घ्या, 50,000 मागताय, आम्ही 60,000 देतो, पण डायरेक्ट मुलगी दाखवा आणि मुलगी खरंच लग्नाची आहे का, तिचे कागदपत्र क्लिअर आहे का, खरंच अनाथ आश्रमावालेच आपल्याशी बोलतायत का, हे जरा चौकशी करा आणि मग ह्या गोष्टीला पैसे भरा. मानसिक रुग्ण होऊ नका, ह्या टेन्शनमध्ये फसले जाऊ नका. पैसा फार महत्त्वाचा आहे, नका देऊ आणि नका फसू. स्वतः जा आणि स्वतः बघा. असे लोक तुम्हाला करणारच आहे अगदी. आणि हे फसवणूक होते माऊली अनाथ आश्रम आणि मला वाटतं सेवा संस्थान दिलेलं आहे, पण त्यांचा याच्यात काहीही संबंध नाही. यांच्या नावाखालीच जे फेक लोक आहे हे असं करू राहिले आणि बरेचशी मुलं मंडवळ्या बांधून हळद लावून तिथं पोचलेले, पण तिथं काहीही सापडलेलं नाही आणि आश्रमावाल्यांना याचा काहीही पत्ता नाही, याचा त्याच्यात संबंध नाही. त्याच्यामुळं प्रत्यक्ष जाणे. रामकृष्ण हरी.